दाऊद टोळीशी संबंध असल्याच्या कारणावरून नवाब मलिक यांना विधानसभेत महायुतीच्या बाकावर बसण्याचा आक्षेप घेणाऱ्या भाजपने दाऊदचा सहकारी म्हणजे सलीम कुत्ता यांच्याबरोबर पार्टी व नाचगाणी करणाऱ्या नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांना स्थानिकांचा विरोध डावलून पक्षात प्रवेश दिल्याने गुन्हेगारांशी संबंध असलेल्यांना पक्षात सामावून घेण्यासाठी भाजपची अगतिकता का असा सवाल केला जात आहे। नाशिक भाजपमधील सर्व नेत्यांना विरोध डावलून बडगुजर यांना सन्मानाने पक्षात प्रवेश देण्यात आला। यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतल्याचे स्थानिक नेते उघडपणे बोलू लागले आहेत। भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी तर बडगुजर यांना आपला विरोध कायम असल्याचे जाहीर केले आहे। आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने बडगुजर यांना पक्षात प्रवेश देण्यात आला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। पण हेच बडगुजर शिवसेना ठाकरे गटात असताना भाजपच्या दृष्टीने गुन्हेगाराशी संबंधित होते। पण बडगुजर नेमके कोण आहेत, त्यांच्यावरील आरोप काय हे जाणून घेऊयात सविस्तरपणे। नमस्कार, मी तेजस आणि तुम्ही पाहतात अभिजात महाराष्ट्र। सुधाकर बडगुजर हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी मानले जाते। त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2007 साली नाशिक महानगरपालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून झाले। त्यावेळी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि 2008 साली अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला। 2009 ते 2012 या काळामध्ये बडगुजर नाशिक महानगरपालिकेचे सभागृह नेते म्हणून कार्यरत होते। त्यानंतर 2012 ते 2015 दरम्यान त्यांनी महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं। 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळवली, मात्र दोन्ही वेळेस त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। दरम्यान गेल्या महिन्यात सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावरून खासदार संजय राऊत यांनी बोलताना संशयास्पद वातावरण होईल अशा भेटी टाळायला पाहिजेत। बडगुजर हे नाशिकची शिवसेना नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आणि लगेचच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। बडगुजरांच्या सोबत माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी महापौर नैना घोलप या नाशिकच्या नेत्यांनी सुद्धा मंगळवारी 17 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश केला। पण या सगळ्यांमध्ये चर्चा रंगते ती सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाची। या प्रवेशाबद्दल आपल्याला माहीत नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सकाळी म्हणाले, पण त्याच दुपारी त्यांनी बडगुजर यांच्या गळ्यात कमळाचा दुपट्टा टाकून त्यांना प्रवेश दिला। दाऊदचा सहकारी सलीम कुत्ता याच्याबरोबर एका पार्टीत नाचतानाचा बडगुजर यांची ध्वनिचित्रफिती तेव्हा प्रसारित झाली होती। दाऊदच्या सहकार्याबरोबर ठाकरे गटाचे नेता नाचगाणी करतो म्हणून भाजपने किती काहूर माजवला होता। विधानसभेत भाजपची मंडळी तुटून पडली होती। मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्या सारख्यांबरोबर कोणी पार्टी करीत असल्यास संवेदना मेल्या आहेत याची विशेष चौकशी पथकाकडून ठराविक कालमर्यादित चौकशी केली जाईल अशी घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती। ह्या चौकशीचे काय झाले हे अद्याप तरी पुढे आलेले नाही। पण दाऊदच्या सहकाऱ्यांबरोबर आणि बॉम्बस्फोटातील आरोपी कुत्ता याच्याबरोबर पार्टी केली म्हणून 2 वर्षापूर्वी भाजपची मंडळी तुटून पडली। त्याच बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मुख्यमंत्री फडणवीस व अन्य भाजप नेत्यांनी कोणता संदेश दिला असा सवाल केला जात आहे। बावनकुळे यांचे मकाऊतील कसिनो बारमधील फोटो बडगुजर यांनीच खासदार संजय राऊतांना पुरवल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता। त्यामुळे या प्रवेश सोहळ्याला बावनकुळे हजर राहतील किंवा नाही याबाबत स्पष्टता नव्हती। मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी बावनकुळे यांना फोनवरून बोलावून घेतल्याचे सांगितले जात आहे। भाजपचा गमछा गळ्यात घातल्यानंतर व कमळ हाती घेतल्यानंतर बडगुजर यांनी लगेचच मी निष्पाप आहे असं सांगितलं। आपल्या पक्षापर्यंत कुणी काय माहिती दिली हे मला माहीत नाही, परंतु मी निष्पाप आहे। कोरोना काळात कोणी बाहेर येत नसताना मी कामं केले, परंतु नेत्याने माझ्यावरती घाला घातला, माझ्यावरती कारवाई झाली। ज्या पक्षाने कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो, महापालिका निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल असा इशारा देखील त्यांनी दिला। विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक हे महायुतीच्या बाकावर बसल्याबद्दल फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र पाठवून दाऊद सारख्या गुन्हेगारासोबत संबंध असलेले मलिक महायुतीत नको अशी भूमिका मांडली होती। पण त्याच वेळी दाऊदच्या सहकारी व बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर नाचगाणी करणारे बडगुजर भाजपला एवढे प्रिय का असा सवाल केला जात आहे। बडगुजर यांच्या विरोधात थोडे नव्हे तर तब्बल 29 गुन्हे दाखल आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपने बडगुजर यांना आपल्या कळपात दाखल करून घेतले असले तरी त्यातून पक्षाच्या प्रतिमेला नक्कीच धक्का बसला आहे। अर्थात भाजप नेत्यांना त्यांचे काहीही देणं घेणं नसते। लोक 2 दिवसात सारे विसरतात अशी भाजपच्या नेत्यांचा युक्तिवाद असतो। गोपीनाथ मुंडे यांनी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीला विरोध करीत पप्पू कलानी, भाई ठाकूर यांना जोरदार विरोध केला होता। पण देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उल्हासनगरमध्ये भाजपने पप्पू कलानीच्या मुलाशी हातमिळवणी केली
राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांचा पाठिंबा भाजपने घेतला होता. आता बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर नाचगाणी करणाऱ्या बडगुजर यांना भाजपने बरोबर घेतले आहे. एकीकडे राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्यावर चिंता व्यक्त करायची आणि दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनबरोबर जायचे, हे कितपत योग्य आहे? विकासाच्या मुद्द्यावर आम्ही राजकारण करतो, असे भाजपचे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतचे नेते दावा करीत असतात. बडगुजर सारख्या बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध असणाऱ्या नेत्यांना घेण्याची भाजपची एवढी अगतिकता का, असे बोलले जात आहे. दरम्यान सुधाकर बडगुजर यांचे कुविख्यात दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असलेल्या भाजप शिंदे सेनेच्या नेत्यांनी विधानसभेत म्हटले होते. आज त्याच बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. आता दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधानमंडळाच्या नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांनी दाऊदचा गुंड सलीम कुत्तासाठी पार्टी दिली होती का, असा गंभीर आरोप देखील केला आहे. पार्टीत नाचतानाचे फोटो विधानसभेत दाखवून कारवाईची मागणी केली होती, त्याचे काय, असा सवाल त्यांनी केला. भाजपमध्ये होत असलेल्या या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटात मात्र अस्वस्थता पसरली आहे. कोणाला पक्षात प्रवेश दिला जातो याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. या प्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात येत्या काळात अनेक मोठे बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसला बसलेला हा धक्का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि बघत राहा अभिजात महाराष्ट्र. धन्यवाद.